प्रभाग क्रमांक 24 की नगर सेविका स्वप्ना गावड़े ने इस महीने संपन्न महासभा बैठक में सीबीएसई स्कूल प्रवेश प्रक्रिया प्रस्ताव पर चर्चा के दौरान महत्वपूर्ण सूचना देते हुए कहा कि सीबीएसई स्कूलों की प्रवेश प्रक्रिया में 1 से 3 किलोमीटर की मर्यादा को हटाया जाए। साथ ही उन्होंने दुय्यम निबंधक कार्यालय रजिस्ट्रेशन एग्रीमेंट की समय सीमा को 1 वर्ष से बढ़ाकर 3 वर्ष करने की भी मांग की ताकि स्थानीय नागरिकों को इसका लाभ पहुंच सके। वहीं उन्होंने प्रस्ताव में एक महत्वपूर्ण सुझाव देते हुए कहा कि प्रवेश प्रक्रिया के सभी अधिकारों की सूची स्थायी समिति के समक्ष लाने के बाद ही इस प्रवेश प्रक्रिया को पूर्ण किया जाए। आज हा जो ठराव प्रवेशाचा मांडला आहे त्या विषयावर जी सीवूडमध्ये जी शाळा आहे दीपक पवार साहेबांच्या प्रभागामध्ये त्या विषयावर मला त्या शाळेबद्दल बोलायचं आहे। सर्वप्रथम मॅडम मी इथे बोलू इच्छिते की जी आपण किलोमीटरची जी मर्यादा घातलेली आहे ती काढून टाकण्यात यावी, कारण का 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर ह्या अंतरामध्ये ते म्हणजे ते ॲडमिशन्स होत नाहीत। दुसरं आपण जे इथे आपण ॲग्रीमेंट्स दिले आहेत ते दुय्यम निबंधक कार्यालयातून रजिस्टर ॲग्रीमेंट शाळा घेत नाही, तर घरमालकाकडनं हे फेक नोटराइज ॲग्रीमेंट्स करतात आणि हे खूप वेळा निदर्शनास आलं आहे की तिथे त्यांचे रिलेटिव्स राहिलेले असतात आणि त्यांच्याकडून ते ॲग्रीमेंट्स नोटरी करतात। तर आपली शाळा जी आहे महानगरपालिकेची ते रजिस्टर ॲग्रीमेंट्स घेत नाहीत आणि त्याच्यामध्ये ती जी 1 वर्षाची क्रायटेरिया जी आहे ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशनची ती 3 वर्षाची करण्यात यावी, कारण का ती 1 वर्षामध्ये ती क्रायटेरियाज नसून ती 3 वर्षाची असेल तर आपले जे स्थानिक लोक असतील त्यांना जास्त प्राधान्य मिळेल। त्याचप्रमाणे 8 नंबरचा जो मुद्दा आहे शाळेचे सर्व प्रवेश जे अधिकार आहेत ते मला असं वाटतं स्थायी समितीच्या समोर हे जी लिस्ट आहे त्यांच्या समोर जाऊन मग त्याच्यानंतर ती पुढे ते प्रवेश देण्यात यावे आणि मी इथे या ठरावामध्ये ही सूचना मांडू इच्छिते दुरुस्तीची। शाळा प्रवेशाचे जे प्रवेश होतील ते स्थायी समितीच्या मंजुरीने आयुक्तांकडे देण्यात यावे अशी मी सूचना सभागृहाच्या समोर मांडत आहे। जी स्वप्ना गावडे यांनी सूचना मांडले त्यांना मी अनुमोदन देत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।